खरं तर ज्यांनी आपलं रक्षण करायला हवं तेच आपला जीव घेत असतील तर हो, असंच काहीच झालं. फक्त दुकान उघडं ठेवलं म्हणून एक बाप आणि मुलाला इतकं मारलं गेलं की त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आहे संथाकुलम, तामिळनाडूमधली. साल 2020 कोविड लॉकडाऊनच्या काळामध्ये तामिळनाडूमधील संथाकुलम या छोट्या शहरामध्ये पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स हे दोघं एक मोबाईल दुकान चालवत होते. दुकान वेळेपेक्षा जास्त वेळ उघडं ठेवलं म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, पण कुणालाही कल्पना नव्हती की ही अटक त्यांच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरेल. पोलीस स्टेशनमध्ये जे घडलं ते ऐकून आजही अंगावर काटा येतो. दोघांना रात्रभर अमानुष मारहाण करण्यात आली, त्यांच्यावर निर्दयी अत्याचार झाले. गंभीर जखमांमुळे 22 जूनला बेनिक्सचा मृत्यू झाला आणि 23 जूनला जयराज यांचाही जीव गेला. एका कुटुंबाचा आधार क्षणात हिरावून घेतला गेला. पण या अंधारात एक धाडसी आवाज पुढे आला. संथाकुलम पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई आर रेवथी यांनी जीवाची पर्वा न करता सत्य कोर्टासमोर मांडलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं त्या रात्री वडील आणि मुलावर अमानुष अत्याचार झाले. त्यांच्या या धाडसी साक्षीमुळे दडपलं जाणारं सत्य बाहेर आलं. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशात संताप उसळला. सोशल मीडिया, जनता सगळीकडे एकच मागणी होती, न्याय. मग हा खटला गेला मद्रास हायकोर्टाच्या मदुराई बेंच समोर आणि तपास सोपवण्यात आला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे. सीबीआयनं तपास केला, 100 पेक्षा जास्त साक्षीदार तपासले आणि सत्य कोर्टासमोर ठेवलं. 2026 मध्ये मदुराई कोर्टाच्या स्पेशल बेंचने ऐतिहासिक निकाल दिला. 9 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा बजावण्यात आली आणि त्याचबरोबर 1,40,00,000 दंड कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून देण्याचं ठरवण्यात आलं. कोर्टानं स्पष्ट शब्दात सांगितलं, हा समाजाच्या अंतरात्म्याला हादरवणारा मामला आहे, खटला आहे. ही रेअरेस्ट रेअर केस आहे. जे रक्षणासाठी आहेत तेच जर भक्षक बनले तर कायद्याला सर्वात कठोर व्हायलाच हवं. हा निकाल फक्त एक बाप किंवा मुलासाठी न्याय नाही, तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेला इशारा आहे. कायद्यापेक्षा मोठं कुणीच नाही आणि सत्य बोलणारा एक आवाज संपूर्ण व्यवस्था हादरू शकतो. जेव्हा रक्षक भक्षक बनतात तेव्हा न्याय उशिरा का होईना पण नक्की मिळतो. अशाच माहितीपूर्ण खटल्यांसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.